नमस्कार. कधी विचार केलाय का की गती म्हणजे नेमकं काय, ती कामं कशी करते? चला आज आपण हेच कोडं सोडूया. अगदी सोप्या मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करू आणि त्यावर एक एक थर रचत गतीचं संपूर्ण चित्र अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. तर मग आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण 5 महत्वाचे थांबे घेणार आहोत. सगळ्यात आधी गती ही सापेक्ष का असते हे बघू. मग अंतर आणि विस्थापन यातला फरक समजून घेऊ. त्यानंतर चाल आणि वेग यांच्यातला सूक्ष्म भेद ओळखू. मग त्वरण म्हणजे काय ते पाहू आणि शेवटी हे सगळे तुकडे जोडून आपला गतीचा आराखडा कसा तयार होतो ते पाहूया. चला तर मग सुरू करूया. चला तर आपल्या आराखड्याचा पाया रचायला सुरुवात करूया आणि तो पाया आहे एक खूप मूलभूत पण तितकीच मजेशीर कल्पना. ती म्हणजे गती ही तुम्ही कुठून बघता ह्यावर अवलंबून असते, म्हणजे ती नेहमीच सापेक्ष असते. एक अगदी सोपा प्रश्न आहे. आत्ता या क्षणी आपण गतिमान आहोत की स्थिर? जरा विचार करा. याचं उत्तर जितकं वाटतं तितकं सोपं नाहीये आणि तेच आपल्याला आपल्या पहिल्या महत्वाच्या संकल्पनेकडे घेऊन जाईल. जरा या चित्राकडे बघा. किती इंटरेस्टिंग आहे नाही का? बसमध्ये जे प्रवासी बसले आहेत ते एकमेकांसाठी कसे आहेत? अगदी स्थिर. पण त्याचवेळी बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या नजरेतून पाहिलं तर तीच बस आणि त्यातले सगळे प्रवासी वेगाने पुढे धावत आहेत. म्हणजे बघा, एकच वस्तू एकाच वेळी स्थिरही असू शकते आणि गतिमानही. सगळा खेळ आहे तो तुम्ही कुठून पाहताय याचा. ठीक आहे, तर आता आपल्याला हे तर कळालं की गती सापेक्ष असते. पण एखादी वस्तू किती हलली हे मोजायचं कसं? यासाठी ना 2 खूप महत्वाचे पण वेगवेगळे मार्ग आहेत. चला आपल्या आराखड्यावर पुढचा थर चढवूया. तर बघा, इथे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. पहिला म्हणजे अंतर, जे म्हणजे आपण प्रत्यक्षात किती चाललो, अगदी प्रत्येक गल्ली प्रत्येक वळण मोजून. आणि दुसरा आहे विस्थापन. म्हणजे सरळ सरळ शॉर्टकट, म्हणजे आपलं सुरुवातीचं ठिकाण आणि शेवटचं ठिकाण यांच्यात सगळ्यात जवळचं सरळ रेषेतलं अंतर. आता एक गमतीशीर प्रश्न. समजा ही गाडी एका वर्तुळाकार रस्त्यावरून एक पूर्ण चक्कर मारते. तिने अंतर तर बरंच कापलं, बरोबर ना? पण मला सांगा, तिचं विस्थापन किती असेल? विचार करा. आणि उत्तर आहे 0. हो, 0. कारण गाडी जिथून निघाली होती फिरून परत त्याच जागी आली. म्हणजे तिने अंतर भरपूर कापलं पण तिची मूळ जागा तर बदललीच नाही. आणि हाच तो अंतर आणि विस्थापनामधला सगळ्यात मोठा फरक आहे. ओके, तर अंतर आणि विस्थापन यातला फरक आता स्पष्ट झालाय. मग आता पुढचा प्रश्न, गतीचा दर कसा मोजायचा? आणि हो, इथेही 2 महत्वाच्या पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चाल आणि वेग. चाल आणि वेगातला फरक तसा खूप सोपा आहे आणि तो थेट अंतर आणि विस्थापनाशी जोडलेला आहे. बघा, चाल म्हणजे फक्त किती फास्ट हे अंतरावर अवलंबून असते. पण वेग म्हणजे किती फास्ट आणि कोणत्या दिशेने, आणि हा अवलंबून असतो विस्थापनावर. दिशेचा फरक आहे सगळा. हे बघा, या 2 चित्रांमधून हा फरक अगदी स्पष्ट होतो. गाडीचा स्पीडोमीटर काय दाखवतो? फक्त एक आकडा 60, 80 ही झाली आपली चाल. पण होकायंत्र तो दिशा दाखवतो आणि ही जी दिशा आहे ना, तीच वेगाला चालीपेक्षा वेगळं आणि खास बनवते. आतापर्यंत आपण स्थिर गतीबद्दल बोलत होतो, पण व्यवहारात असं होतं का? नाही. कधी वेग वाढतो, कधी कमी होतो. मग या बदलाचं काय? गतीत होणाऱ्या याच बदलाला मोजण्यासाठी एक नवीन संकल्पना येते आणि ती म्हणजे त्वरण. तर मग त्वरण म्हणजे काय? एकदम सोप्या शब्दांत सांगायचं तर तुमचा वेग किती झपाट्याने बदलतोय याचा दर. हे सूत्र बघा. v म्हणजे तुमचा अंतिम वेग, u म्हणजे सुरुवातीचा वेग. या दोन्हींतला फरक काढून त्याला लागलेल्या वेळेने म्हणजे t ने भागलं की आपल्याला त्वरण मिळतं. आणि गंमत म्हणजे त्वरण फक्त वेग वाढवल्यावरच होतं असं नाही. ते 3 प्रकारे होऊ शकतं. एक, गाडीचा वेग वाढवला की. दुसरं, गाडीचा वेग कमी केला की. आणि तिसरं, जे खूप इंटरेस्टिंग आहे, ते म्हणजे फक्त दिशा बदलली तरी. हो, तुमची गाडी जरी एकाच स्पीडने चालली असेल पण तुम्ही वळण घेत असाल तरी त्वरण होत असतं, कारण तुमची दिशा बदलतीये, म्हणजेच तुमचा वेग बदलतोय. यालाच आपण असं म्हणू शकतो की त्वरणाचे 3 प्रकार आहेत. वेग वाढत असेल तर ते झालं धनत्वरण. वेग कमी होत असेल म्हणजे ब्रेक लावला तर ते झालं ऋणत्वरण. आणि जर वेग आणि दिशा दोन्ही स्थिर असतील तर त्वरण असतं 0. अगदी सोपं आहे. चला तर मग आतापर्यंत आपण जे वेगवेगळे तुकडे गोळा केले आहेत ते सगळे एकत्र जोडायची वेळ आली आहे. आपण आता आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात रोमांचक टप्प्यावर आहोत, जिथे आपण एक असा आराखडा बनवणार आहोत जो आपल्याला अक्षरशः गतीचं भविष्य सांगायला मदत करेल. आणि ही आहेत त्या आराखड्याची हत्यारं.
न्यूटनची गतिविषयक समीकरणं यांना फक्त सूत्र म्हणून बघू नका. ही या आराखड्याची खरी सुपर पॉवर आहे. यांच्या मदतीने आपण कोणत्याही गतिमान वस्तूचं भविष्य वर्तवू शकतो. म्हणजे पुढच्या काही क्षणात ती वस्तू कुठे असेल आणि तिचा वेग किती असेल हे आपण अगदी अचूकपणे सांगू शकतो. ठीक आहे, मग आत्तापर्यंत जे काही आपण शिकलो त्याची एक छोटीशी परीक्षा घेऊया का? हे उदाहरण बघा. एक ॲथलीट आहे जो 400 मीटरचा ट्रॅक फक्त 25 सेकंदात पूर्ण करून जिथून सुरुवात केली होती तिथेच परत येतो. तर मग सर्वात आधी त्याची सरासरी चाल काढूया. सोपा आहे. 400 मीटर भागिले 25 सेकंद म्हणजे 16 मीटर प्रति सेकंद. वाव, खूपच वेगवान आहे हा. पण थांबा, आता त्याचा सरासरी वेग काढूया. आठवतंय? तो जिथून निघाला तिथेच परत आला. म्हणजे त्याचं विस्थापन किती झालं? 0. आणि 0 भागिले काहीही केलं तरी उत्तर येतं 0. विचार करा, त्याची चाल आहे 16 मीटर प्रति सेकंड, पण त्याचा सरासरी वेग आहे 0. आता कळलं या दोन शब्दांमधला फरक समजून घेणं किती महत्वाचं आहे. आणि हा बघा, आपला गतीचा आराखडा आता तयार आहे. आपण अगदी साध्या सापेक्षतेच्या कल्पनेपासून सुरुवात केली आणि त्यावर अंतर, विस्थापन, चाल, वेग, त्वरण असे एक एक थर रचत गेलो. आणि आता हे सगळे तुकडे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे आपल्याला स्पष्ट दिसतंय. हेच आहे गतीचं संपूर्ण चित्र. आणि जाता जाता फक्त एक विचार मनात ठेवा. आपण आज जो आराखडा समजून घेतला तो फक्त गाडी किंवा धावपटूपुरता मर्यादित नाही. झाडावरून पडणाऱ्या एका सफरचंदापासून ते आकाशात फिरणाऱ्या मोठमोठ्या ग्रहांपर्यंत या विश्वातल्या प्रत्येक गतिमान गोष्टीच्या मागे हेच मूलभूत नियम काम करत असतात. आणि हा आराखडा त्या सगळ्या रहस्यांची किल्ली आहे.